रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत ज्योत्स्ना देवधर लिखित धुम्मस या कथासंग्रहातील आईचे डोळे ही कथा. शेजारच्या 6 खोल्यांच्या ब्लॉकमध्ये कोण राहायला येतं याची अवंतिकाबाईंना जशी उत्सुकता होती तसंच कुतूहल त्या हाऊसिंग सोसायटीच्या प्रत्येक ब्लॉकमध्ये होतं. 2 ब्लॉक मिळून एक ब्लॉक त्यांनी करून घेतला होता. हव्या त्या सुधारणा पण केल्या होत्या. मोठा हॉल कम डायनिंग, किचन आणि 4 बेडरूम. हो, खटलं मोठं होतं आणि आश्चर्य म्हणजे सगळे एकत्र राहत होते. 2 करती मुलं, सुना, नातवंड, शिवाय स्वतः कामत नवरा-बायको. धाकटा मुलगा पण होता, मोठा पगारदार होता. त्याचं लग्न व्हायचं होतं, पण त्याच्यासाठी बेडरूम आत्ताच तयार होती. कामत हा मोठा साटप माणूस, धोरणी, दूरदर्शी. 3 मुलं बापासारखीच कर्तबगार, ओंजळीनं पैसा मिळवणारी. कामत म्हणे कुठे आफ्रिकेला होते बरीच वर्ष. खोऱ्याने पैसा कमवला, साठवला आणि इकडे आले आणि चक्क 4 लाख रुपये देऊन 6 मोठ्या खोल्यांचा ब्लॉक घेतला. कामतांची बायको या मुलांची आई बेळगावकडल्या श्रीमंता घरची लेक होती. दिसायला अशा नाजूक साजूक, जणू बेळगावचा सुप्रसिद्ध कुंदा. कामतांची इतपतच माहिती सोसायटीतल्या प्रत्येक बिराडाला ठाऊक होती. हा ब्लॉक घेऊन 6 महिने होऊन गेले तरी कामत कुटुंब येण्याचं चिन्ह दिसेना. त्यापैकी कुणाला कुणीही पाहिलं नव्हतं. आज सकाळी अवंतिकाबाई गॅलरीत वर्तमानपत्रवाल्याची वाट पाहत उभ्या होत्या. चांगलं उजाडलं होतं तरी सकाळ आला नव्हता. तोच गेटपाशी एक मोठा ट्रक येऊन थांबला. सामानानं गच्च भरलेला. सामान तरी कसं? सगळं नुकतंच परदेशातून आणलेलं, विमानातून उतरवलेलं जणू. फर्निचर, टीव्ही, फ्रीज, कुकिंग रेंज, स्टिरिओ, टेप रेकॉर्डर, फुलदाण्या, तसबिरी, काचेची कपाटं, सोफा सेट, भारी पैकीचे गालिचे. पाठोपाठ लगेच दुसरा ट्रक आला. चकचकीत स्टीलची भांडी, नाजूक क्रोकरी, वॉशिंग मशीन, शिलाईचं मशीन, मिक्सर, टेपचा मोठा डोंगर, एक ना दोन. सगळं कसं पाहत राहावं असं देखणं, सुंदर. राजे-राजवाड्यांकडे असावं असं सामान. कॉट म्हणू नका, त्यावरच्या फोम गाद्या म्हणू नका. स्वयंपाकघरातले डबे, पिंपसुद्धा एकजात स्टीलचे होते. पत्र्याचे, हिंडालियमचे किंवा प्लास्टिकचे डबे या जगात असतात हे जणू यांना माहीतच नव्हतं. बाई बाई बाई, भलतंच बड काम दिसतं यांचं. आई, कसली गडबड आहे ग? कोण आलंय? दीपाली विचारत होती. अगं, शेजारच्या कामतांचं सामान आलंय. हो का? खूप श्रीमंत आहेत. सामान पण तसंच आहे का ग त्यांचं? हो ग, खूप नवं, सुंदर, सगळं श्रीमंती, इम्पोर्टेड सामान दिसतंय. अगं बाई, हो का? आपले डोळे त्या दिशेने फडफडवत दीपाली म्हणाली. अवंतिकाबाईंनी लेकीच्या पाठीवर हात ठेवला. उघडझाप करणाऱ्या तिच्या डोळ्यांकडे पाहताना नेहमीप्रमाणे त्यांचे डोळे भरून आले. अत्यंत देखणी, गुणी अशी ही तरुण मुलगी जन्मताच अंध आहे. तिला सगळं सांगावं लागतं. आपल्या डोळ्यांना शब्द द्यावे लागतात. पण किती धीराची आहे. बघावं तेव्हा हसतमुख असते. सगळं जाणून घ्यायची, शिकायची विलक्षण उत्सुकता असते पोरीला. आई, टेप रेकॉर्डर, कॅसेट, स्टिरिओ, टीव्ही पण आहे का ग? हो, खोकी तशीच दिसतायत खरी. मजा की नाही? आता आपल्या शेजारीच खूप खूप छान छान अशी गाणी ऐकता येतील आपल्याला. हो ग, पण बडी माणसं आहेत ती. जाणं येणं ठेवतात की नाही कुणाला ठाऊक. मी करीन त्यांच्या सुनांशी मैत्री, दीपाली म्हणाली. बरं बरं, सगळी हौसच फार ग तुला. चल, आता आत चल. कामत त्या हाऊसिंग सोसायटीत आले आणि त्यांच्या श्रीमंतीची झळाळी अख्ख्या बिल्डिंगला आली. बड्या बड्या लोकांची ये-जा सुरू झाली. मोटारी, स्कूटरी, बुलेट रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या राहू लागल्या. त्या ब्लॉकमधून नवनव्या संगीताच्या लहरी घुमत राहिल्या. कोल्ड ड्रिंक्स, सोड्याचे क्रेटच्या क्रेट येऊ लागले. रिकाम्या बाटल्यांचा आवाज करीत परत ते जाऊ लागले. सोसायटीच्या जिन्याला परदेशी सेंटचा आणि माशांचा वास लागला. कामतांनी एक दिवस कमालच केली. मुख्य दार काढून तिथे शिसवीच्या लाकडाचं नक्षीदार दार बसवलं. त्यावरच्या पितळी गोल कड्या जणू हातातल्या सलकडी असाव्यात अशा चकाकत होत्या. त्या हाऊसिंग सोसायटीच्या इतर बिराडूकरांना संबंध दिवस पुरत नव्हता. कामतांची श्रीमंती, त्यांची माणसं, त्यांच्या ओळखीपाळखी
बाई ग, पण त्यांच्या घरातले पुरुष सगळे कुरूप, बुटके, काळे, आपल्या बापासारखे. म्हणून काय, दोन्ही सुना आणल्या होत्या त्या पिठाच्या पिठासारख्या चक्क फटफटीत गोऱ्या. पण नातवंडही आयांचा रंग घेऊन आली नाहीत. कुरूपतेचा शापच होता जणू कामतांच्या घराण्याला. कामतांची सुस्वरूप बायको आणि घरातली प्रत्येक वस्तू पाहत राहावी अशी नजर हलायची नाही. पण घरातली पुरुष माणसं म्हणजे भरजरी गर्भ रेशमी शालूला कसर लागावी अशी होती. जणू काश्मीरी गालिच्यावर झुरळ फिरावी अशी दिसायची. दीपालीचं आणि कामतांच्या दोन्ही सुनांचं, हेमा आणि रेखाचं मात्र चांगलं जमलं होतं. नातवंड पण ताई ताई करत दीपालीच्या मागे मागे असत. तिच्या ब्रेल लिपीतल्या पुस्तकांकडे कुतूहलानं पाहत नाना प्रश्न तिला विचारित. तुमच्या घरात आलं की किती छान वाटतं, कसं मोकळं, कसं घरात आल्यासारखं वाटतं. नाहीतर आमचं घर म्हणजे म्युझियमच झालंय. मोकळा श्वास घ्यायला जागाच नाहीये. पंचतारांकित हॉटेलात राहिल्यासारखं वाटतं. कामतांच्या सुनांची ही अशी तक्रार म्हणजे विलक्षणच. काही काम नाही, काही ऊन नाही, कुणाचा त्रास नाही. गडी माणसं, स्वयंपाकी सगळं आहे. भरपूर वेळ आहे. पैसा तर पाण्यासारखा खर्च करावा. पण तरीही त्या म्हणायच्या, अवंतिकाबाई, तुमच्या लहानशा ब्लॉकमध्ये आहे ते आमच्याकडे नाही. खरं तर तुम्ही एखादा बडा बंगलाच घ्यायला हवा होता. किती तुमचं सामान, किती माणसं आणि तितकीच वाहनं. अवंतिकाबाईंनी त्यांना विचारलं. दोन्ही सुना एकमेकींकडे पाहत गप्प बसल्या. काहीतरी रहस्य असल्यासारख्या कावऱ्या बावऱ्या झाल्या. त्यात रेखा जरा फटकळ. तिला गप्प बसवलं नाही. एकदम म्हणाली, काही नाही, आमच्या दादांचं म्हणजे आमच्या मामांजीचं वेड. वेड म्हणजे ज्योतिषाचं हो. आफ्रिकेतून आल्यावर त्यांनी म्हणजे शहरापासून लांब एकांत शांतता मिळावी म्हणून एक मोठा बंगला घेतला होता. पण त्या बंगल्यात गेल्या गेल्या आमच्या एकुलता एक नक्षत्रासारख्या वंचनचा मृत्यू ओढवला. अगं बाई, आईसारखी लेक असणार. अवंतिकाबाई हळूहळू म्हणाल्या. कशानं गेली ती? दीपालीने हळूच विचारलं. दोघी जावाजावांनी एकमेकींकडे पाहिलं. हेमा पटकन म्हणाली, कोण जाणे, आमची तेव्हा लग्न नव्हती झाली. आम्ही लग्न होऊन आलो खरं तर स्वतंत्र बिराड करण्याची ऐपत, हौस, इच्छा. पण नाही. दादांना म्हणे ज्योतिषानं सांगितलंय, तुम्ही सतत चार माणसात राहा, गजबजलेल्या वस्तीत राहा. तुमच्या पत्रिकेत एकांतापासून धोका आहे. रेखा म्हणाली, पाहतो आहोत खरं तुमच्या घरात सदैव पूजापाठ, देवधर्म, दानदक्षिणा सततच चालू असतं. अवंतिकाबाई म्हणाल्या, आणि ज्योतिषांची ये जा नाही का पाहिली? मला तर बाई या सगळ्याचा भारी कंटाळा आहे. रेखा चिडून म्हणाली. पण मामांजी, सासूबाई फार शांत, गरीब आणि प्रेमळ आहेत. आम्हाला कशाला नाही म्हणून म्हणत नाहीत. तिन्ही मुलांवर भारी जीव आहे त्यांचा. हेमा वडील जावेची जबाबदारी सांभाळत म्हणाली, खरंच तुमचा धाकटा दीर नाही पाहिला अद्याप. आमचे माधव भाऊजी मात्र आपल्या थोरल्या भावासारखे नाहीत. त्यांना सैन्यात जायचं होतं, गेले. आई वडिलांच्या विनवण्यांना ते दबले नाहीत. आता मोठे आर्मी ऑफिसर झालेत. ते आले की बघा कशी धमाल असते. हो, धमाल म्हणजे? दीपालीनं विचारलं. गाण्यांचा भारी नाद, मित्र जमवायचे, ब्रिज खेळायचं आणि सगळ्यांना गोळा करून ट्रिपा काढायच्या. दीपाली, तुझं गाणं एकदा ऐकलं ना की विचारू नकोस. ओळख पाळख कशा कशाची पर्वा न करता रोज तुझ्याकडे येऊन तुझं गोड गाणं ऐकूनच जाणार. आता आमची एकही सहल, ट्रीप तुझ्याशिवाय नाही व्हायची, हेमा म्हणाली. ती कशाची येते हो, नशिबाने तिच्या सगळ्या वाटा बंदच करून टाकल्यात. अवंतिकाबाई उसासून म्हणाल्या. वा, आम्ही आहोत ना तिला सांभाळायला. आमची मुलं आहेत. खरंच, जशी श्रीमंती तसं श्रीमंत मन आहे तुम्हा सगळ्यांचं, दीपाली म्हणाली. खरा राजा माणूस म्हणजे आमचे माधव भाऊजी. आपल्याच मस्तीत असतात. तिशीचे झाले पण लग्न केलं नाही. म्हणतात कसे, लग्न कशाला करायचं? सुंदर बायको घेऊन रस्त्यानं निघालं की प्रत्येकाच्या नजरेनं म्हणावं, याला इतकी सुंदर गोरीपान बायको कशी मिळाली? आमचे थोरले भाऊ स्वस्त आहेत, ते पाहतो आहेच की. बरं, गोऱ्यापान बायका करून उपयोग काय झाला? दोन्ही वहिन्यांनी काळ्या मुलांनाच तर जन्म दिला. बोलता बोलता केवढ्यानं हसली रेखा. तिच्या गोरेपणाचा तिला भारी अभिमान होता. आणि खरंच माधव आला.
आणि त्या सोसायटीतल्या वातावरणाला एकदम चैतन्यच आलं जसं. त्यानं प्रत्येक ब्लॉकमध्ये जाऊन ओळख करून घेतली. लहान मुलांना खाऊ दिला. तरुण मुलांबरोबर क्रिकेट खेळला. घरच्या बायकांशी काकू, मामी, वहिनी असं नातं जोडून घेतलं. त्याच्या असल्या मनमिळावू स्वभावामुळे माधवचं काळेपण, त्याचं फताडं नाक कुणाच्या डोळ्यांना टोचलं नाही. तो सोसायटीचा आवडता झाला. आजवर कामंताच्या घरी न आलेले शेजारी त्याच्या निमित्ताने येऊ लागले. त्या घरातलं वैभव, त्या घरातली माणसं यामुळे त्यांच्या ऐटीत भर पडली. दीपालीचं गाणं आणि माधवचं पुरशी दमदार हसणं सोसायटीच्या पायऱ्यांवरून बंद्या रुपयासारखं घरंगळू लागलं. सोसायटीतला हा एकोपा, आनंद आजूबाजूच्या घरांतून, सोसायट्यातून चर्चेचा विषय झाला. पण एक दिवशी जेव्हा कळलं की माधव दीपालीशी लग्न करतोय, तेव्हा मात्र घराघरातून असूयेची लाट उसळली. आपल्या डोळस सुरेख मुलीसाठी माधवला विचारावं हा विचार अनेकांच्या मनातच राहिला. एक श्रीमंत स्थळ, गुणी मुलगा हातचा गेला. अवंतिकाबाईंच्या घरातली ती 3 माणसं एकदम गप्प होऊन गेली. दीपालीच्या वडिलांना तर लाडक्या लेकीची काळजी वाटू लागली. दीपा बेटा, तू त्याला हो म्हणालीस तरी कशी? वडिलांनी विचारलं. मुली, आमची काळजी दूर व्हावी म्हणून तू हो म्हणालीस का? यांची साधी नोकरी आणि त्यांची श्रीमंती तुला सगळं ठाऊक आहे, आईने विचारलं. आई, मला माधवचा स्वभाव आवडला. त्यानं मला स्पष्टपणे सांगून टाकलं. तू विलक्षण सुंदर आहेस, पण मी कुरूप आहे. तुला दिसत नाही म्हणून माझ्या स्वभावावर, माझ्या गुणांवर तू नेहमी प्रेम करत राहशील. मला अशीच बायको हवी आहे, दीपाली म्हणाली. हो, पण ही त्याची बाजू झाली. दीपा, तुला तो आवडलाय का? नवरा म्हणून पत्करल्यानंतर तो तुझ्याशी या न दिसण्यामुळेच तुझ्याशी कधी वाईट वागला तर? आई, माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवूनच माणसाचा विश्वास मिळवता येतो. नाहीतरी माझं लग्न होणार नाही. हा डाव खेळून पाहावा म्हणते. जिंकले तर उत्तमच. कदाचित ही श्रीमंत माणसं माझ्यासाठी मोठ्यातला मोठा डॉक्टर आणू शकतील. परदेशात माझ्या डोळ्यांवर उपचार करू शकतील. आणि खरं तर आई, मी माधवच्या प्रेमात पडले. लग्न रजिस्टर पद्धतीनं झालं. कुणाला आमंत्रण नाही, निमंत्रण नाही, पत्रिका नाही, आहेर देणं घेणं काही नाही. माधवचं सगळं जगाविरहित होतं. आईबाप मुलानं लग्न केलं, पण एका अंध मुलीशी, म्हणून हिरमुष्टी झाले होते. पण ज्योतिषानं सांगितलं होतं ही मुलगी मोठ्या पायगुणाची ठरेल. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्या सुनेचंही मनापासून स्वागत केलं. 2 सुनांप्रमाणेच दागिन्यानं तिला मढवली, उंची पातळानं सजवली. लग्न साधंसुधं 4 माणसांच्या साक्षीनं झालं. पण त्यानंतर दादांनी घराघरातून मिठाईची ताटं पोचती केली. फळांची करंडी पाठवली. कारण खाणाऱ्याचा आत्मा सुखावेल आणि आपल्या लेकाला आशीर्वाद देईल हा विश्वास होता त्यांचा. माधवच्या आई देखण्या सुरेख बांध्याच्या दीपालीकडे टक लावून पाहत राहिल्या. आपल्या लग्नानंतरच्या डोळस रात्री आठवत राहिल्या. डोळे मिटून शृंगार सुख घेण्याच्या यातना परत सोसू लागल्या. हा अंधळा संसार कसा होतोय ते तरी पाहूया म्हणून शेजार-पाजारचे असंतुष्ट आत्मे कान आणि डोळे लावून बसले होते. पण तेही समाधान माधवनं मिळू दिलं नाही. लग्न झाल्यावर 4 दिवसातच तो दीपालीला घेऊन डेहराडूनला निघून गेला. ते सुद्धा विमानानं. आमच्या डोळस मुलींच्या नशिबी नाही ते या आंधळीला लाभलं म्हणून आया मुलींवर चिडल्या सुद्धा. दीपाली सुखाच्या हिंदोळ्यावर डुलत होती. तृप्तीच्या, समाधानाच्या, आनंदाच्या वाऱ्यावर डुलत होती. आपल्याला पाहता येत नाही याचं दुःख सुद्धा ती विसरून गेली. माधवनं तिला खूप हिंडवलं, फिरवलं. ती डोंगर चढली, बर्फात त्याच्याबरोबर खेळली. जंगलातून पाना फुलांचा, वनस्पतीचा गंध भरभरून लुटला. तिनं त्याच्या तोंडून निसर्गाची, पाना फुलांची, पक्ष्यांची वर्णनं ऐकली आणि वाटलं, असलं सुरेख वर्णन करणारा आपला नवरा पण कवी आहे. किती हुबेहूब चित्र उभे करतो. शब्दांचा चित्रकार आहे तो. वाटायचं आपण याचे पांग कसे फेडणार आहोत. एक दिवशी मेजर शर्मा जेवायला आला होता. खानसामा तत्परतेनं हवं नको पाहत होता. यार कामत भाई, अपने मिलिट्री हॉस्पिटल में एक अच्छा आई सर्जन आया है. भाभी की आंखें दिखा दो उसे.
इतनी सुंदर है भाभी, अपने आप को और हमें भी देख लेने दो यार, बोलला आणि केवढ्यानं हसला तो. आपले डोळे खरंच बरे होतील का? आपण पाहू शकू आपल्या माधवला? कल्पनेनंच दीपाली केवढी सुखावली. हा हा, जरूर जरूर. माधवचा इतका उसना दुबळा आवाज आपण आजवर ऐकला नाही. तिच्या मनात पालचूक चुकली आणि खरंच माधवनं तिला डॉक्टरकडे नेलं नाही. जाऊया ना आपण डॉक्टरांकडे. तुम्हाला पाहण्यापुरते क्षणभर डोळे मिळाले तरी मला पुरे, ती म्हणाली. नक्की? नाहीतर मला पाहून माझ्यावरचं तुझं हे आभाळ एवढं प्रेम विमानासारखं पाहता पाहता मैलन मैल उडून दूर जाईल. माधव तिचा हात हातात घेत म्हणाला. ईश्य, हीच का परीक्षा केलीत माझी? आणि खरं तर माझ्या बोटांनी तुमच्या शरीरातली रेषेना रेष पाहिलीये. अंदाचं स्पर्शज्ञान फार तीव्र असतं बरं. डोळेच फुटतात त्यांच्या बोटांना. अच्छा, मग काढ बरं माझं चित्र. कळू तरी दे तुझ्या मनात माझी रूपरेषा कशी उमटली आहे ते. चालेल, द्या कागद पेन्सिल. पण मला थोडी मदत करायची हं. ड्रॉइंग पेपर आला, पेन्सिली आल्या. डाव्या हाताच्या बोटांनी कागदाच्या लांबी रुंदीचा अंदाज घेत तिनं आपल्या मनात उमटलेलं माधवचं रेखाचित्र काढलं. मधून मधून विचारत राहिली. डोळ्यांची ही जागा बरोबर आहे ना? नाक इथेच ना? खालचा ओठ सांगा ना? इथेच ना? माधव तिच्या गोऱ्यापान लांब सडक बोटांशेजारी आपली जाडजूड केसाळ बोटं पाहत राहिला. तिच्या कळीदार बोटांपुढे त्याची बोटं जास्तच कुरूप दिसत होती. तिच्या गुलाबी नखांपुढे त्याची बुटकी जाडजूड निबर नखं किती पटपटीत दिसत होती. पहा, आहे ना तुमच्यासारखं चित्र? त्याचं भव्य कपाळ, भरदार दाट केस हुबेहूब आले होते. पण नाक जास्तच फिंद्रट ढबू पैशासारखं आलं होतं. त्याच्या जाड ओठांनी नाकाखालची जागा सोडून ते गालाच्या बाजूला रेखाटलं गेलं होतं. मोठाले कान गालावर बेडूक चिकट्या व्हावे असे झाले होते. त्यानं भरकन तो जाड कागद फाडून टाकला. तिचे डोळे भरून आले. वाईट आलं का हो अगदी? नाही तर. इतका कुरूप, इतका घाणेरडा आहे का मी? चुकलंच माझं. माझे डोळे आल्यावर मी तुमचं रंगीत चित्र काढीन, छानसं. माधव काहीच बोलला नाही. त्यानं तिला डॉक्टरांकडेही नेलं नाही. तिनं विचारलं तर सांगायचा त्या डॉक्टरांची बदली झाली आहे. त्यानंतर मेजर शर्मा पण कधी जेवायला आला नाही. अगं, त्याची बायको आली आहे माहेराहून. त्याला जुळं झालंय. त्याला आता आपली आठवण कशाला येते? हे सगळं खोटं आहे हे तिला जाणवत होतं. त्या डोळ्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांची बदली नव्हती झाली. इतकं प्रेम करणारा नवरा आपल्याशी खोटं का बोलतो? त्यानं जर सरळ सरळ सांगून टाकलं असतं की हे होणार नाही, मला तू अशीच हवी आहेस, तर तेही आपण मुकाट्यानं स्वीकारलं नसतं का? तो आपल्याशी खोटं का बोलला हे दुःख तर आपल्याला सहन करावं लागलं नसतं. आपण त्याचा विश्वास तर गमावला नाही ना? त्याला सुखाचे अनेक मार्ग खुले आहेत. आपण त्याचं बोट धरूनच आयुष्य घालवणार आहोत. दुसरा पर्याय नाही. त्यानंतर तिनं तो विषय कधीच काढला नाही. तो पण काही बोलला नाही. आयुष्य सुखानं आरामात चाललं होतं. तिच्या मनानं मात्र खोल बुडी घेतली होती. तिच्या तृप्त आयुष्यात मिठाचा जणू खडा पडला होता. त्याची खारट चव तिच्या जिभेवरून जात नव्हती. पण याच वेळी तिच्या देहानं आनंद सोहळा मांडला होता. दीपालीच्या लक्षात आलं आणि ती आनंदानं धावून निघाली. आता आपण तासनतास एकट्या राहणार नाही. आता आपल्या आईकडे आपल्याला जायला मिळेल. बाळंतपण म्हणून खूप महिने राहायला मिळेल. लग्न झाल्यावर एकाही क्षणाला माधवनं तिला माहेरी पाठवलं नव्हतं. आईंचं, बाबांचं पत्र त्याच्या तोंडून ऐकताना वाटायचं, आपल्या आईबाबांनी किती प्रेमानं वाढवलं आपल्याला. शिक्षण दिलं, गाणं शिकवलं, सगळ्या हौशी पुरवल्या. आईबाबांनी पण ब्रेल लिपी शिकायला हवी होती माझ्यासाठी. म्हणजे मी त्यांची पत्र वाचू शकले असते. आणि अचानक दीपालीच्या मनात एक कल्पना आली. आपण नेत्रदान पेढीत नाव नोंदवायचं. एक डोळा जरी मिळाला तरी आपण आपल्या बाळाला पाहू शकू. आजवर हे कुणाच्याही लक्षात आलं कसं नाही? माधवनं खूप आढेवेढे घेतले. पण दीपालीच्या आई आणि माधवची आई जोडीनं डेहराडूनला आल्या
आणि दीपालीला आपल्याबरोबर घेऊन गेल्या. चांगला 7वा महिना लागला होता. आणखी किती ऐकणार होत्या त्या माधवचं. दीपालीच्या रूपाला विलक्षण झळाळी आली होती. तिच्याकडे एकटक पाहत राहावं असं वाटायचं. सासर माहेर शेजारीच, एकाच मजल्यावर. दीपालीचं कोडकौतुक होत होतं. डोहाळ जेवण होत होती. दीपाली सगळे सुखसोहळे अनुभवत होती, पण पाहता येत नव्हतं. दुसऱ्यानं म्हटलं, हिरवी साडी फारच खुलते आहे हो हिच्या अंगावर, की तिला कळायचं आपल्या अंगावर हिरवं पातळ आहे. हाताला पोतातला फरक कळत होता, पण रंगांचा फरक कळत नव्हता. माधव पत्र पाठवत नव्हता. कोण कसं वाचणार त्याचं पत्र? त्याच्या फोनची ती वाट पाहत राहायची. कान तृप्त व्हायचे त्याचे प्रेमाचे 4 शब्द ऐकून. जपून राहा हं, तुला दिसत नाही. पाय घसरेल पाण्यावरून. कुणाच्या हाताला धरल्याशिवाय पाऊलही टाकू नकोस. आपल्या बाळाला पाहायला मी कसंही करून येतो. नावाचं लक्षात आहे ना? आई बाबांचं कुन्हा कुन्हाचं मी ऐकणार नाही. माझ्या मुलाचं नाव मी ठरवलंय तेच ठेवायचंय. दीपाली बाळंत झाली आणि तिला मुलगी झाली. अतिशय सुंदर, गुटगुटीत, अगदी आईसारखी. कामत घराण्यातल्यांसारखी नाही. दीपालीची सासू तर हरकून गेली. डोळे ताणून आपल्या नातीला पाहत राहिली. दादासाहेबांना बाजूला घेत म्हणाली, नात पाहिलीत का? हो, खूप सुंदर आहे. ज्योतिषी म्हणाले होतेच, ही सून पायगुणाची ठरेल. पुढच्या पिढी अशीच सुंदर व्हायला हवी. कुरूपाची परंपरा खंडित व्हायला हवी. नीट पहा नातीकडे. ती आपल्या मधुरासारखी आहे. अगदी हुबेहूब तशीच दिसते. काय म्हणतेस? तितकी सुंदर आहे? हो, आज 8 दिवस मी तिला नीट निरखते आहे. तिचे डोळे दीपालीसारखे निळे नाहीयेत. माझ्यासारखे आहेत, तपकिरी. ती आपली मधुराच आहे. दादासाहेबांच्या डोळ्यासमोर आपल्या भल्या मोठ्या बंगल्यात बागडणारी 5 वर्षाची मधुरा दिसू लागली. अशीच एकदा बागेत खेळत असताना त्या अत्यंत सुस्वरूप अशा मुलीला गुंडांनी पळवलं. लाखो रुपयांची मागणी केली आणि काही सोय करायच्या आतच, पोलिसांना कळवायच्या आत तिचं प्रेत सापडलं घराजवळच्या डोंगराच्या पायथ्याशी. तेव्हापासून ती दोघं आपला एखादा अवयवच तोडून टाकल्यासारखी जगत होती. 3 मुलांच्या पाठीवर झालेली मधुरा जन्मभर आईवडिलांना दुःखात लोटून गेली होती. माधवला फोन गेला, मुलगी झालीये. आपल्या मधुरानं सूनबाईच्या पोटी जन्म घेतलाय. अरे, इतक्या वर्षानंतर आज आम्ही दोघं गोडाचा घास खातोय. आज बारसं आहे. आजचा दिवस चांगला आहे. तू येऊ शकला नाहीस. मुलीचं नाव मधुरा ठेवायचं ठरलंय. नाही नाही, एवढं तू ऐकायलाच हवं. माधव रागारागानं आलाच नाही. मुलगी 2 वर्षांची झाली आणि अचानक दीपालीच्या सासूबाईंना हार्ट अटॅक आला. धावपळ झाली. दवाखान्यात नेलं आणि विसताना ज्योत जास्तच प्रज्वलित व्हावी तशा त्या मरताना सगळ्यांसमोर म्हणून गेल्या, स्पष्टपणे सांगून गेल्या, माझी शेवटची इच्छा आहे. माझे दोन्ही डोळे दीपालीला द्या, माझ्या मधुरासाठी. आईच्या हार्ट अटॅकची बातमी मिळताच माधव आईच्या भेटीला तातडीने निघाला, पण त्याची आणि आईची भेट झाली नाही. माधव आपल्या बायकोच्या कॉटजवळ बसला होता. तिच्या डोळ्यांवर पट्टी होती. ती त्याचा हात हातात घेऊन म्हणत होती, आता मी तुम्हाला, मधुराला पाहू शकेन. सासूबाईंचा फोटो पाहू शकेन. खरंच, जगातल्या कुठल्याही सासूनं मरताना आपल्या सुनेला असं लेणं दिलं नसेल. तुमच्या घरात पडले मी किती भाग्यवान आहे. पण माधवच्या मनात येत होतं, मला पाहिल्यावर तू मान तर नाही ना फिरवणार? तसं झालं तर माझ्या आईनं माझं सुख हिरावून घेतलं असं होईल. तसं होता कामा नये दीपा.